आषाढी एकादशी आली की लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. हातात टाळ, गळ्यात तुळशीमाळ आणि ओठांवर तुकोबांचे अभंग. पण तुम्हाला माहिती आहे का, 1936 साली प्रदर्शित झालेला संत तुकाराम हा चित्रपट फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभर गाजला आणि आजही 90 वर्षानंतर सुद्धा मराठी सिनेमाचा अभिमान मानला जातो. नमस्कार, मी सरू. तुम्ही पाहताय सिनेमा दर्पण. आज आपण अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत जो फक्त एक सिनेमा नाही तर एक अनुभव आहे. भक्ती, माणुसकी, साधेपणा आणि ज्ञान यांचं सुंदर दर्शन घडवणारा 1936 साली आलेला संत तुकाराम हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने निर्माण केला होता आणि दिग्दर्शक होते विष्णुपंत दामले आणि शेख फतेलाल. तर तुकारामांची भूमिका साकारली होती विष्णुपंत पागनीस यांनी. 1937ला हा चित्रपट इटलीतील व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झाला आणि जगातील त्या काळातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये त्याची निवड झाली. चित्रपटाची कथा तुकोबांच्या जीवनावर आधारित तर आहेच, पण त्यात तुकोबांचे विचार, त्यांचे अभंग हे पण एक मोठं बलस्थान आहे. देहूगावातील तुकोबांचं साधं जीवन, व्यापारातील अपयश, दुष्काळ, कुटुंबातील संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेली विठ्ठल भक्ती हे सगळं चित्रपटात दाखवलं आहे. त्यांच्या अभंगामध्ये गरीब, शेतकरी, स्त्रिया आणि समाजातील दुर्लक्षित लोकांचं दुःख दाखवलं आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. माझ्या मते या चित्रपटाचा आत्मा म्हणजे विष्णुपंत पागनीस यांचा अभिनय. त्यांनी तुकोबांची भूमिका केली नाही, ते पडद्यावर तुकारामच झाले असे वाटते. डोळ्यातील करुणा, चेहऱ्यावरील समाधान, अभंग म्हणतानाची तल्लीनता आणि विठ्ठलाशी संवाद साधतानाचा त्यांचा भाव हे सगळं इतकं नैसर्गिक वाटतं की हे सगळं पाहून प्रेक्षकही भावुक होतो. तुम्हाला माहिती आहे का, या भूमिकेच्या मानधनाविषयी विचारल्यानंतर विष्णुपंत पागनीस नम्रपणे हे मानधन नाकारत म्हणाले होते, ज्या संतांच्या संपूर्ण जीवनात स्वार्थाचा लवलेश सुद्धा दिसत नाही त्यांची भूमिका साकारताना मी मानधन कसं स्वीकारू शकतो. आणि चित्रपटातील अभंगाविषयी तर काय सांगणार. आणि दुसरे मज नाही आता, वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचेरे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. हे अभंग फक्त गाणी नाहीत तर जीवन जगण्याची दिशा आहे. आषाढी वारीत आजही हे अभंग लाखो वारकऱ्यांच्या मुखातून ऐकू येतात. संत तुकाराम हा फक्त भक्तिपट नाही तर तो समाजाला प्रश्न विचारतो. जातीभेद का, अहंकार कशासाठी, देव फक्त मंदिरातच आहे का. तुकाराम महाराज सांगतात, प्रत्येक जीवात देव आहे. हा विचार त्या काळी जितका क्रांतिकारी होता तितकाच आजही आवश्यक आहे. वारी म्हणजे फक्त पायी चालणे नाही, ती समतेची वाट आहे, सेवाभावाची शाळा आहे आणि नामस्मरणातून मन शुद्ध करण्याचा उत्सव आहे. तुकाराम महाराजांची पालखी आजही जेव्हा देहूवरून पंढरपूरला निघते तेव्हा लाखो वारकरी एकच नाव घेतात, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि हा चित्रपट पाहत असताना आपल्यालाही त्या वारीत चालत असल्याचा अनुभव येतो. संत तुकाराम हा चित्रपट म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा आहे. जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत नक्की पहा. तुकोबांच्या तुमच्या आवडत्या अभंगाची एक ओळ कमेंटमध्ये नक्की लिहा. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले पण त्यांचे अभंग आजही वारकऱ्यांच्या पावलांबरोबर चालतात. म्हणूनच संत तुकाराम हा चित्रपट संपतो पण तुकोबांचा प्रवास कधीच संपत नाही. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.